नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशाने गेल्या 2 दिवसांपूर्वी नाशिक शहरातील पोलीस ठाण्यामध्ये मोठे फेरबदल केले आहेत। त्याच अनुषंगाने सातपूर पोलीस ठाण्यात नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांना पदभार देण्यात आला। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी अश्विन बाजीराव सातपुते यांनी दिलेल्या 2 वर्ष अगोदर फिर्यादीनुसार त्यांच्या घरातून सोन्याची पोत, सोन्याचा ओम, पान चोरांनी सातपूरच्या वासळी या ठिकाणाहून चोरी झाल्याची फिर्याद सातपूर पोलिसात दाखल झाली। त्या तक्रारीनुसार डीबी पथकातील सचिन अजबे यांनी तपासाची चक्रे फिरवत तपास जलद गतीने चालू केला। त्याच अनुषंगाने गुन्हे शोध पथकामार्फत गेलेल्या सर्व सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याचे ओम पान हे तांत्रिक विश्लेषण आधारे शोध सुरू केला। दरम्यान गुन्हे शोध पथकाचे पोलीस सचिन अजबे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे विजय तुकाराम दिवे वय वर्ष 21 राहणार वासळी गाव व योगेश नागू दिवे वय वर्ष 33 राहणार वासळी गाव यांना उत्तर प्रदेश येथून मोबाईलच्या आधारे ताब्यात घेतले। त्यांच्याकडून तब्बल 1,10,000 रुपये हस्तगत करण्यात आले आहेत। सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, सचिन अजबे, सागर गुंजाळ, दीपक खरपडे, भूषण शेजवळ आदींनी यशस्वीरित्या पार पाडली। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, सातपूर। ओके। सातपूर पोलीस स्टेशनला एक 300/2022ला एक भादवी कलम 380चा गुन्हा दाखल होता। त्यामध्ये फिर्यादी अश्विन बाजीराव सातपुते वासळी गावामध्ये राहतात। त्यांचे घरातून एक सोन्याची पोत, सोन्याचं ओमपान, एक अंगठी चोरीला गेलेली होती। तो गुन्हा आमच्याकडे तपासावर होता। आमचे याचे कर्मचारी सचिन आजमी यांनी तांत्रिक विश्लेषण पद्धतीने तो मोबाईल याचा शोध घेतला। त्याच्यावरती आमचे पोलीस हवालदार खरपडे, सागर गुंजाळ व भूषण शेजवळ यांनी माहिती काढली। त्याप्रमाणे आरोपितांचा शोध घेतला। त्या आरोपींना अटक केलं। त्यांच्याकडून गुन्ह्यातील सोन्याची एक 15 ग्रॅमची लगड व 3 ग्रॅमच्या वाट्या ह्या जप्त केलेल्या आहे। आरोपीचे नाव विजय तुकाराम दिवे राहणार वासळी गावातलाच आहे। योगेश नागू दिवे हा बी वासळी गावातलाच आहे। त्यांना अटक केली असून त्यांना माननीय न्यायालयापुढे हजर केले असता त्यांची दिनांक 22/1/2024 पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे। सर्व तपास हा माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। वरिष्ठांची मार्गदर्शन लाभलेलं आहे। माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम, त्याच्यानंतर ACP शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे कामकाज चालू आहे।